कधी-कधी असं होतं का, की आपण अगदी शांत बसलेलो असतो, हं, पण आतून एक प्रकारची बेचैनी जाणवते. जसं काहीतरी करायचं राहून गेलंय. मनात एका वेळी 100 विचार सुरू असतात. कशावरच लक्ष लागत नाही आणि मग अचानक लक्षात येतं, की त्वचा खूप कोरडी झालीये किंवा सांध्यांमध्ये एक विचित्र कळ येतेय. आपल्यापैकी अनेकांना हे अनुभव रोजच येतात, पण आपण याला कामाचा स्ट्रेस किंवा हवामानातील बदल म्हणून सोडून देतो. पण जर मी म्हणाले, की या सगळ्या वरवर वेगळ्या वाटणाऱ्या तक्रारींचं मूळ एकाच ठिकाणी असू शकतं तर? हं. आयुर्वेदानुसार या सर्वांचा संबंध शरीरातील एका मूलभूत ऊर्जेशी आहे, जिला वात दोष म्हणतात. वात म्हणजे शरीरातील गतीची ऊर्जा. आकाश आणि वायू या 2 तत्वांपासून बनलेली. आज आपल्या स्रोतांच्या आधारे आपण याच दोषांच्या राजाला म्हणजे वात दोषाला जरा जवळून ओळखणार आहोत. तो नेमका आहे तरी काय? त्याचा बॅलन्स बिघडल्यावर काय होतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला शांत कसं ठेवायचं? तुम्ही त्याला दोषांचा राजा म्हणालात आणि ते अगदी योग्य आहे. कारण आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांमध्ये वाताचं महत्त्व सांगणारा एक अतिशय सुंदर श्लोक आहे. पित्तम पंगू कफम पंगू पंगवो मलधातवः वायुना यत्र नियंते तत्र गच्छन्ति मेघवत. वाव! याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ खूप खोल आहे. तो सांगतो की पित्त आणि कफ हे दोन्ही दोष स्वतःहून पंगू आहेत, म्हणजे? निष्क्रिय आहेत. शरीरातील धातू आणि मल म्हणजे टाकाऊ पदार्थ हे सुद्धा पंगूच आहेत. अच्छा. मग त्यांना गती कोण देतं? तर वात. जसा वारा आकाशात ढगांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो तसं. बरोबर. अगदी त्याचप्रमाणे वात दोष शरीरातील इतर सर्व घटकांना त्यांच्या त्यांच्या जागी पोचवतो. म्हणूनच जर वात नियंत्रणात असेल तर संपूर्ण शरीर नियंत्रणात राहतं. त्यामुळे वाताचं संतुलन हे आरोग्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं. हे तर खूपच मूलभूत आणि महत्वाचं आहे. मग या वाताला ओळखायचं कसं? म्हणजे त्याचे गुणधर्म काय आहेत? श्रोत्यांमध्ये वाताचे 6 मुख्य गुणधर्म सांगितले आहेत, जे त्याच्या स्वभावाला स्पष्ट करतात. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा गुण आहे रुक्ष, म्हणजेच कोरडेपणा. हा गुण वाढला की त्वचा, केस कोरडे पडतात, ओठ फाटतात आणि आतड्यांमध्ये कोरडेपणा आल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. अच्छा, म्हणजे बाहेरचा कोरडेपणा आणि आतला कोरडेपणा दोन्ही वातामुळे. दुसरा गुण कोणता? दुसरा आहे लघु, म्हणजे हलकेपणा. यामुळे वात प्रकृतीच्या व्यक्तींचा बांधा सडपातळ असतो, वजन लवकर वाढत नाही आणि त्या खूप चपळ असतात. पण हाच हलकेपणा मनात वाढला की झोप लागत नाही, असुरक्षित वाटतं किंवा भीती वाटते. तिसरा गुण आहे शीत, म्हणजे थंडपणा. त्यामुळे अशा लोकांना थंडी अजिबात सहन होत नाही. त्यांचे हातपाय नेहमी थंड असतात. बरोबर. आणि पुढचे 3 गुण थोडे जास्त सूक्ष्म वाढतात. एक आहे खर, म्हणजे खरखरीतपणा, जो खरखरीत त्वचेच्या किंवा सांध्यांमध्ये हालचाल करताना कटकट आवाज येण्याच्या रूपात दिसतो. 5वा आहे सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि 6वा जो त्याच्या नावातच आहे, तो म्हणजे चल, गतिमान. हाच गुण अतिरिक्त वाढला की मन चंचल होतं, बेचैनी वाढते आणि चिंता निर्माण होते. बरोबर? अगदी बरोबर. आणि इथेच आयुर्वेदाचं एक मूलभूत सूत्र लागू होतं. समान समानम वर्धते. म्हणजेच सारखे गुण सारख्या गुणांना वाढवतात. आणि दुसरं सूत्र आहे विपरीत सम शमयती. म्हणजेच विरुद्ध गुणधर्मांनी संतुलन साधलं जातं. थांबा, हे थोडं सोपं करून सांगाल का उदाहरणासह? नक्कीच. वाताचे गुण काय आहेत? कोरडा, थंड, हलका. आता विचार करा, तुम्ही खूप कोरडे पदार्थ खाल्ले, जसे की पॉपकॉर्न, चिप्स, कुरमुरे किंवा थंडगार स्मूदी प्यायलात, आणि हे सगळं तुम्ही थंड हवामानात एसीमध्ये बसून केलं, तर काय होईल? शरीरातला वात अजून वाढेल. बरोबर. बाहेरील कोरडेपणा आणि थंडपणा शरीरातील वाताच्या गुणांना वाढवेल. समान समानम वर्धते. या उलट तुम्ही थंड हवामानात गरमागरम सूप प्यायलात, ज्यात थोडं तूप घातलं आहे, तर ते वाताला शांत करेल. उष्ण आणि स्निग्ध गुण थंड आणि कोरड्या गुणांच्या विरुद्ध आहेत. अगदी विपरीत समम शमयती. हा नियम समजला की अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा. म्हणजे आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वीच सांगितलंय की आपलं शरीर आणि बाहेरील वातावरण यांच्यात एक संवाद सुरू असतो. पण याचा आधुनिक विज्ञानाशी काही संबंध जोडता येतो का? म्हणजे ही वाताची कार्य आजच्या भाषेत कशी सांगता येतील? हो, नक्कीच जोडता येतो. खरं तर वाताची सर्व कार्य ही प्रामुख्याने आपल्या मज्जासंस्थेच्या म्हणजे नर्वस सिस्टीमच्या कार्यासारखी आहेत. जसं की विचार करणं, संवेदना जाणवणं
शरीरातील अवयवांना संदेश पाठवणं हे सगळं वाताचंच कार्य आहे. त्याचबरोबर रक्ताभिसरण म्हणजे सर्क्युलेशन आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया एलिमिनेशन यांचं नियंत्रणही वाताकडेच असतं. हे ऐकून मला एक प्रश्न पडतोय. आपण वाताला गतीची ऊर्जा म्हणतोय की नाही, हो, पण श्वास घेण्याची गती, विचार करण्याची गती आणि पचनाची गती या सगळ्या एकाच प्रकारच्या आहेत का, की शरीरात या ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार काम करतात? अप्रतिम प्रश्न. आणि याचं उत्तर खूपच रंजक आहे. वात जरी एकच ऊर्जा असली तरी शरीरातील तिच्या वेगवेगळ्या कार्यांनुसार तिचे 5 उपप्रकार मानले जातात, ज्यांना पंचवायू किंवा पंचवात म्हणतात. अच्छा, तर हे 5 प्रकार कोणते आहेत? पहिला आहे प्राणवायू. नावाप्रमाणेच हा आपला प्राण आहे. याचं मुख्य स्थान डोकं, छाती आणि हृदय आहे. याचं मुख्य कार्य आहे बाहेरून ऊर्जा आत घेणे, जसं की श्वास घेणे, पाणी पिणे, अन्न खाणे. इतकंच नाही तर आपल्या पंचेंद्रियांद्वारे आपण ज्या संवेदना आत घेतो त्यासुद्धा प्राणवायूमुळेच. आणि जेव्हा हा वायू असंतुलित होतो तेव्हा चिंता, निद्रानाश, धाप लागण्यासारखी लक्षणं दिसतात, कारण आत येणारी ऊर्जाच बाधित झालेली असते. आणि दुसरा? कार्य आहे ऊर्ध्वगती, म्हणजे गोष्टींना वरच्या दिशेने ढकलणं. जसं की आपलं बोलणं, गाणं, उत्साह, ऊर्जा, स्मरणशक्ती. याचं संतुलन बिघडल्यास बोलण्यात अडथळा येतो, आवाज बसतो किंवा कोरडा खोकला लागतो. पचन आणि आतड्यांशी संबंधित वायू कोणता? कारण गॅस आणि अपचनाचा त्रास तर आजकाल खूपच सामान्य झालाय. अगदी बरोबर मुद्द्याला हात घातलात. तो आहे तिसरा वायू, समान वायू. याचं स्थान जठर आणि लहान आतड्यात आहे, म्हणजे आपल्या पचनसंस्थेच्या केंद्रस्थानी. याचं काम म्हणजे नाही असं म्हणूया की तो एका मॅनेजरसारखा आहे. तो पचनशक्ती, ज्याला आपण अग्नी म्हणतो, ती प्रज्वलित करतो. समान वायू बिघडला की पचनक्रिया मंदावते. गॅस, अपचन, पोट फुगल्यासारखं वाटणं यांसारख्या समस्या येतात. आणि बाकीचे 2? चौथा आहे व्यानवायू. हा संपूर्ण शरीरात फिरत असतो, पण त्याचं केंद्र हृदयात आहे. याचं मुख्य कार्य आहे रक्ताभिसरण आणि पोषक तत्वांना शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोचवणं. आपल्या त्वचेला जो स्पर्श जाणवतो किंवा स्नायूंची जी हालचाल होते ती व्यानवायूमुळेच. अच्छा. याचं असंतुलन झालं की रक्ताभिसरण नीट होत नाही, हातपाय सुन्न पडतात किंवा हृदयाचे ठोके अनियमित होतात. आणि पाचवा आणि कदाचित सर्वात महत्वाचा आहे अपानवायू. याचं स्थान ओटीपोट आणि मोठ्या आतड्यात आहे. याचं कार्य आहे शरीरातील सर्व टाकाऊ गोष्टींना बाहेर टाकणं, डाऊनवर्ड मूव्हमेंट, जसं की मल, मूत्र, मासिक पाळीचा स्राव आणि अगदी बाळंतपणसुद्धा अपानवायूच्या योग्य कार्यावर अवलंबून असतं. 1 मिनिट, म्हणजे शरीरातील एक्झिट सिस्टीम हा वायू सांभाळतो? अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपल्या स्रोतांमधील एक अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण असं आहे की बहुतेक वातविकार हे अपानवायूच्या असंतुलनामुळे, विशेषतः बद्धकोष्ठतेमुळे सुरू होतात. बापरे. हो, जेव्हा शरीरातील टाकाऊ पदार्थ वेळेवर बाहेर पडत नाहीत तेव्हा ते आतमध्ये विषारी वायू निर्माण करतात आणि हा वायू वरच्या दिशेने जाऊन इतर 4 वायूंनाही त्रास देतो. म्हणजे बद्धकोष्ठतेसारख्या सामान्य वाटणाऱ्या समस्येमुळे पुढे जाऊन चिंता किंवा निद्रानाश होऊ शकतो. हा संबंध तर सहसा कोणी लावत नाही. खरंय? हे खूपच महत्वाचं आहे. मग आता थेट मुद्द्यावर येऊया. आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत अशा कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे हा वात इतका वाढतो? सगळ्यात पहिलं कारण म्हणजे वाताचा मूळ गुण कोरडेपणा. आपल्या आहारातले सगळे कोरडे पदार्थ जसे की चिप्स, कुरमुरे, पॉपकॉर्न, बिस्किट्स, ब्रेड हे पदार्थ वाताला वाढवतात. दुसरी गोष्ट म्हणजे थंडपणा. बरेच लोक हेल्दी म्हणून रोज सकाळी थंडगार स्मूदी पितात किंवा कच्च्या भाज्यांचं सॅलड खातात. पण आयुर्वेदानुसार हे पदार्थ पचायला जड, थंड आणि रुक्ष असल्यामुळे ते वाताला प्रचंड वाढवतात. पण आजकाल तर रॉ फूड डाएट आणि स्मूदीजचं खूप फॅड आहे की नाही? लोक त्याला सुपर हेल्दी मानतात. मग आयुर्वेदानुसार हे वातासाठी चांगलं नाहीये. हे कसं काय? हा एक विरोधाभास नाही का वाटत? खूप चांगला प्रश्न आहे. पाश्चात्य पोषणशास्त्र पदार्थांमधील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सवर लक्ष देतं. त्यानुसार कच्च्या भाज्या उत्तम आहेत. पण आयुर्वेद पदार्थांच्या गुणांवर आणि पचनसंस्थेवरील परिणामावर लक्ष देतं. त्यांच्या मते आपलं शरीर कच्च्या भाज्या पचवण्यासाठी बनलेलंच नाही. त्यासाठी आपली पचनशक्ती खूप मजबूत असावी लागते. कच्च्या भाज्या खाल्ल्याने पचनशक्तीवर ताण येतो, ज्यामुळे गॅस आणि पोट फुगण्यासारख्या समस्या निर्माण होतात.
जे वात वाढल्याचं पहिलं लक्षण आहे. अच्छा, म्हणजे हेल्दी असूनही ते प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. आणि जीवनशैलीचं काय? कामाचा ताण, धावपळ यांचाही परिणाम होत असेल? नक्कीच. अनियमितता ही वाताची सर्वात मोठी शत्रू आहे. जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळा न पाळणं, रात्री उशिरापर्यंत जागणं, एकाच वेळी अनेक कामं करणं म्हणजे मल्टीटास्किंग, सतत प्रवास करणं, विशेषतः विमान प्रवास, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक ताण, भीती, चिंता या सगळ्या गोष्टी थेट वाताला वाढवतात. या सगळ्या गोष्टी ऐकूनच मला थोडा ताण येतोय. कारण यापैकी बऱ्याच गोष्टी आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, नाही का? मग यावर उपाय काय? आता हे ऐकून खूप गुंतागुंतीचं वाटू शकतं, पण स्रोतांमध्ये यावर एक अगदी सोपा आणि सुंदर उपाय दिला आहे. वाताला काबूत आणण्यासाठी फक्त 3 शब्द लक्षात ठेवायचे आहेत: उष्ण, स्निग्ध आणि स्थिर. उष्ण, स्निग्ध आणि स्थिर. वॉर्म, ऑइली अँड स्टेबल. तुमचं प्रत्येक जेवण, तुमची प्रत्येक सवय या 3 शब्दांच्या कसोटीवर तपासून बघितली की अर्धी लढाई तिथेच जिंकली. हे ऐकायला तर सोपं वाटतंय. याला दैनंदिन जीवनात कसं लागू करायचं? आहारापासून सुरुवात करूया. आहारात गोड, आंबट आणि खारट चवीच्या पदार्थांना प्राधान्य द्यावं. हे 3 रस वाताला शांत करतात. याचा अर्थ साखर खाणे नव्हे, तर नैसर्गिकरित्या गोड पदार्थ, जसे की शिजवलेला भात, गहू, दूध, गाजर, बीट. जेवण नेहमी गरम आणि ताजं असावं. शिजवलेल्या भाज्या खाव्यात. पण सर्वात महत्त्वाचा शब्द आहे स्निग्ध. आहारात चांगल्या प्रतीचं तेल किंवा तूप असायलाच हवं. जेवताना भातावर किंवा पोळीवर 1 चमचा साजूक तूप घेतल्याने आतड्यांमधील कोरडेपणा कमी होतो आणि अपान वायूचं कार्य सुधारतं. आणि दिनचर्या म्हणजे जीवनशैली, त्यात स्थिर हा शब्द कसा आणायचा? जीवनशैलीत स्थिरता आणणं ही वातासाठी सर्वोत्तम औषधी आहे. जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळा निश्चित असाव्यात. शरीराला आणि मनाला एका निश्चित रुटीनची सवय लागली की वाताची चंचलता आपोआप कमी होते. पण एक अत्यंत प्रभावी उपाय ज्यावर स्रोतांमध्ये विशेष भर दिला आहे तो म्हणजे अभ्यंग, म्हणजेच तेलाने मालिश. म्हणजे ही दिवाळीत करतो ती तेल लावून अंघोळ. अगदी तसंच. पण रोज अंघोळीच्या आधी 10-15 मिनिटं कोमट तिळाच्या तेलाने संपूर्ण शरीराला मालिश करावी. तिळाचं तेल उष्ण आणि जड असल्यामुळे ते वाताच्या थंड आणि हलक्या गुणांच्या अगदी विरुद्ध आहे. अच्छा. त्वचेवाटे तेल शरीरात मुरतं आणि थेट मज्जासंस्थेला शांत करतं. याने त्वचेचा कोरडेपणा तर जातोच, पण मनही शांत होतं आणि झोप चांगली लागते. आणि हो, अंघोळ नेहमी गरम पाण्याने करावी. 1 मिनिट. वाताच्या व्यक्ती तर मुळातच चंचल आणि बेचैन असतात. त्यांना एका जागी शांत बसून प्राणायाम किंवा ध्यान करणं खूप अवघड वाटत असेल. तर मग सुरुवात कशी करायची? अगदी बरोबर ओळखलत. म्हणूनच वातासाठी योगाचा उद्देश हा व्यायाम करून घाम गाळणे नसून ग्राउंडिंग म्हणजे स्थिरता मिळवणे हा आहे. आसनांमध्ये खूप वेगवान हालचाली टाळाव्यात. बालासन म्हणजे चाइल्ड्स पोज हे मनाला शांत करतं. पवनमुक्तासन नावाप्रमाणेच पोटातील अतिरिक्त वायू बाहेर काढण्यास मदत करतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शवासन. पण वात प्रकृतीच्या व्यक्तींनी शवासन करताना अंगावर पांघरून घ्यावं, जेणेकरून शरीर थंड पडणार नाही. आणि प्राणायामामध्ये नाडी शोधन, ज्याला आपण अनुलोम विलोम म्हणतो, ते सर्वात फायदेशीर आहे. ते मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागांमध्ये संतुलन साधतं, ज्यामुळे मनातील विचारांची अनावश्यक गती कमी होते. याशिवाय योगनिद्रा हे एक अप्रतिम तंत्र आहे. ही झोप आणि जागृतीच्या मधली अवस्था असते. स्रोतानुसार 20 मिनिटांची योगनिद्रा ही 2 तासांच्या गाढ झोपेइतका शारीरिक आणि मानसिक आराम देऊ शकते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वात दोषाला संतुलित ठेवणं म्हणजे फक्त शारीरिक तक्रारी दूर करणं नव्हे, तर आपल्या धावपळीच्या चंचल आयुष्यात एक प्रकारची स्थिरता आणि शांतता आणणं आहे. हो. आणि यासाठी उष्ण, पौष्टिक आणि नियमित जीवनशैलीचा स्वीकार करणं हाच सर्वोत्तम मार्ग दिसतोय. अगदी बरोबर. आपल्या स्रोतांमध्ये एक वाक्य आहे जे या संपूर्ण चर्चेचा सार सांगतं. वात संतुलित राहिला की शरीर स्थिर, मन शांत व बुद्धी स्पष्ट राहते. शरीर स्थिर, मन शांत व बुद्धी स्पष्ट. हो. या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि त्यांचं मूळ वाताच्या संतुलनामध्ये आहे. ही चर्चा खूपच डोळे उघडणारी होती. या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आजच्या जगात जिथे वेग, स्पर्धा आणि मल्टीटास्किंगला यश मानलं जातं, तिथे जाणीवपूर्वक थोडं थांबणं, वेग कमी करणं आणि स्थिरता निवडणं
हेच आपल्या आरोग्यासाठी उचललेलं सर्वात मोठं आणि धाडसी पाऊल ठरू शकतं. तर आजपासून आपल्या दैनंदिन जीवनात अशी कोणती एक छोटी पण स्थिर सवय लावता येईल जी आपल्या जीवनात संतुलन आणण्यास मदत करेल. मग ते रोज एकाच वेळी जेवण असो किंवा रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं शांत बसणं असो. सुरुवात कुठूनही करता येते.